अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत या विषयाला आपण अंतिम करू। अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनाच्या काळात आपण हा विषय मांडला होता अनिल परब साहेबांनी की महसूल अधिनियमाच्या कलम 155चा गैरवापर करून अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या बेकायदेशीर कामाबाबत कारवाई करणे। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी एक आमच्या 155 कलमाचा दुरुपयोग केला गेला अशी एक गंभीर बाब अनिल परब साहेब आपण आणली होती। याची आम्ही पूर्ण म्हणजे आता पुणे विभागाची चौकशी आम्ही पूर्ण केली आहे। यामध्ये अति गंभीर 13 प्रकरण आढळले आहेत आणि नियम 8 नुसार जबर शिक्षेसाठी चौकशी करावीची शिफारस त्या ठिकाणी आली होती। गंभीर ह्या सदराखाली 247 प्रकरण या ठिकाणी आलेत, त्यांनाही नियम 8 अंतर्गत जबर शिक्षेची चौकशी सुरू करावीची शिफारस होती आणि किरकोळमध्ये 164 प्रकरण आले होते, त्यामुळे नियम 10 अन्वये चौकशी सुरू करावी अशी शिफारस आहे। यामध्ये आपण जेव्हा प्रश्न मांडला होता, हा सरकारसमोर हा विषय आणला होता, तेव्हा या ठिकाणी आपण जे यामध्ये गुंतलेले अधिकारी आहे त्यांना सक्तीच्या रजेवर आताच माननीय उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की सक्तीच्या रजेवर पाठवलं, पण त्याच्यामध्ये निलंबन, बदली आणि पडताळणी यामध्ये ज्या शिफारशी आल्या आहेत, अ वर्गातील 30 पेक्षा जास्त गुन्हे असलेले दोषींना त्वरित निलंबित करावे आणि ब वर्गातील दोषींची पुणे विभागाबाहेर अकार्यकारी पदावर बदली करावी अशी महत्त्वाची शिफारस या समितीने केली आहे। आणि उर्वरित प्रकरणाची तपासणी पुणे जिल्ह्यातील उर्वरित प्रकरणाचे स्थानिक अधिकाऱ्यामार्फत पुन्हा चौकशी आपल्याला करायची आहे। आता राज्यव्यापी जी पडताळणी आहे, सतेज पाटीलजी, राज्यव्यापी पडताळणी जी आहे ती मागील 5 वर्षांमधील आदेश तपासण्याचे निर्देश कलम 55च्या गैरवापराची शक्यता पाहता राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागील 5 वर्षातील सर्व प्रकारे राज्यातील प्रकरणे तपासण्याचे आदेश 3 महिन्यात, कारण आता प्रकरणं बाहेर आले आहेत, आता अंतिम करण्यासाठी 3 महिने दिलेले आहेत। काहीतरी आता पुनर्निरीक्षण करावं लागेल, कारण आपलं म्हणणं खरं होतं की 155चा दुरुपयोग करून 155 मध्ये काय असतं की शुद्ध लेखनाची दुरुस्ती असतं, पण याच्यामध्ये 155चा वापर करून म्हणजे परब साहेबाची प्रॉपर्टी सतेज पाटलाच्या नावाने, सतेज पाटलाची प्रॉपर्टी परब साहेबाच्या नावाने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गैरव्यवहार केला आहे। त्यामुळे त्याचं पुनर्निरीक्षण करून या आता ज्या मालकाच्या जमिनी आहेत त्यांना रिस्टोर करायला लागणार आहे, त्याची एक मोठी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। काही संचिका गहाळ करण्यात आल्या आहेत, त्या संचिका गहाळ झाल्यामुळं प्रशासकीय आणि सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 नुसार फौजदारी गुन्हे दाखल करावे लागणार आहे, त्याची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे। आणि यामध्ये कायद्याची सुधारणा करावी लागेल, कारण 155चा दुरुपयोग जे करतात तसा 70 ब चा दुरुपयोग करतात, तसाच 85चा दुरुपयोग करतात। महसुली कायद्यात 3 असे अधिकार आहेत खालच्या अधिकाऱ्यांना, 155 मध्ये कलम वापरतात, 70 ब वापरतात आणि याच्यामध्ये काही त्यांना चॅलेंज नाही आहे। आणि त्यामुळं पुढच्या अधिवेशनामध्ये आपण या 3ही कलमाची दुरुस्ती आणण्याचा आणि त्याचं लॉयाजोडीचे आता काम करताय आणि त्यामध्ये आम्ही दुरुस्ती करतोय। मी आता परब साहेब, जे आपण अत्यंत हा प्रश्न लावून धरला आणि सर्वच सन्माननीय सदस्याची मागणी होती, त्यामुळे अतिगंभीर गटातील 13 प्रकरणामध्ये जबाबदार असलेल्या 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्याला आज आम्ही निलंबित करतो आहे। हे 15 अधिकारी कर्मचारी आता निलंबित करतो आहे, त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर्स आहेत, तहसीलदार्स आहेत आणि सर्व अधिकारी आहेत। आणि पुढच्या काळामध्ये या 15 अधिकाऱ्यांना निलंबित झाल्यावर सोडणार नाही आहे, याच्यामध्ये गुन्हे दाखल होणार आहेत, यामध्ये काही बळतर्फ होणार आहेत, काही बळतर्फ होणार आहेत, काही गुन्हे दाखल होणार आहे। आपल्याला पुढच्या अधिवेशनात पुन्हा एक ATR बी देणार आहे, कितीवर गुन्हे दाखल झाले, किती बळतर्फ झाले हे सांगणार आहे। याच्यामध्ये काही शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोणालाही पाठीशी घालण्याचं काही काम नाही आहे आणि बाकी कारवाई आपल्याला पुढच्या काळात ATR सादर करू। लांब हे या ठिकाणी रिपोर्ट आहे, तो आपल्याला मी पाठवतो, पण निश्चितपणे आपण हा विचार करू नका की आम्ही कमी आहोत, आमच्या म्हणण्यावर काही कारवाई होणार नाही। आज 15 अधिकारी, यामध्ये मोठे अधिकारी आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, तहसीलदार आहे, आपल्या एका प्रश्नावर राज्याला न्याय मिळाला आहे, पण आम्ही या ठिकाणी काळजी केली नाही, आम्ही या ठिकाणी गंभीर दखल घेतलेली आहे। त्यामुळे आम्ही याच्यानंतरही जे काही प्रकरणं विरोधी पक्षाच्या माध्यमातून येतील, तुळजापूरच्या प्रकरणामध्ये विभागीय आयुक्त पुणे याची एक मोठी चौकशी समिती आपण तयार केली, ते तुळजापूरला जाणार आहेत आणि संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट
आपण या ठिकाणी ATR सादर करणार आहोत. PWDचा मंत्री या ठिकाणी नाही आहे, पण मी त्यांच्याकडनं आश्वस्त करतो की त्या ठिकाणी जे अतिक्रमण केलं आहे, त्या ठिकाणी गैरव्यवहार केला आहे, ते अतिक्रमणही काढून टाकू आणि गरज पडली तर संबंधितावर गुन्हे दाखल करू. सभागृहाने अंतिम आठवडा प्रस्तावावरती